अभि आपल्या आधी मुंग्यांनी संक्रांत साजरी केली. काय झालं? बघा गुळाच्या ढेपेला काळ्या मुंग्या लागलाय. काय रे अभि, मी तुला सांगितलं होतं की गुळाची ढेप ओट्यावर ठेव, उघडी ठेव नव्हतं सांगितलं. हा ते जरा राहिलंच. जरा हॅलो मुंगीताई, अरे तुम्ही खिडकीतून कशाला आलात? फटीतून सुद्धा येऊ शकला असतं. अभि चिडतेस काय एवढी? आता चिडू नको तर काय करू? आता कशा बनवू मी तिळगुळाच्या वड्या? एक मिनिट थांब. हा? सोड ती गुळाची ढेप. हे घे, पदार्थाला अस्सल गोडवा आणि खमंगपणा देणारी केमिकल फ्री पितांबरी रुचियाना गुळ पावडर. गुळ पावडर कोणी दिली तुला? शेजारच्या मुंगी काकूंनी. अगं कोणी द्यायला कशाला पाहिजे? टेलिव्हिजनवर सतत जाहिरात असते ना, म्हणून खास घेऊन आलो. तुला द्यायची फक्त राहिली होती. ओ पण गुळ पावडर म्हणजे किती भारी ना. तो गोळ फोडा चिरा, ती झंझटच नाही, पाकही सहज बनेल. आता बघ कशा पटकन बनवते तिळगुळाच्या वड्या. पटकन बनव ना मग. पटकन बाहेर जा ना मग. तिळगुळाच्या वड्या तयार आहेत. खरंच छान झालं ग. हो? तू पण खा आणि हा माझ्याशी गोड गोड बोल. खरंच रे, किती गोड आणि खमंग. आता तर गोड बोलावंच लागेल. तुम्ही सुद्धा आजच रुचियाना गुळ पावडर घरी घेऊन या आणि घरच्या घरी संक्रांतीसाठीच्या तिळगुळाच्या वड्या झटपट बनवा. पितांबरी रुचियाना गुळ पावडर. बोली प्रेमाची, गोडी रुचियाना गुळाची.